आजच्या या सखोल प्रवासात आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने माणसाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अक्षरशः बदलून टाकला. हं, आजचा आपला विषय आहे हवाई छायाचित्रण म्हणजेच एरियल फोटोग्राफी. हं. या विषयाशी संबंधित अनेक ऐतिहासिक नोंदी, काही क्लिष्ट तांत्रिक आकृत्या आणि लष्करी माहितीचे स्रोत आपल्याकडे आहेत. बरोबर. आणि आज आपण या सगळ्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेची एक स्पष्ट दिशा असेल. कोणतेही अनावश्यक शब्द किंवा गप्पा नसतील. पुढच्या 10 ते 15 मिनिटात या तंत्रज्ञानाचा इतिहास, भारतातील त्याचे महत्त्व आणि त्यामागील अचूक विज्ञान आपण थेट आणि रंजकपणे उलगडणार आहोत. हे खूप छान आहे. कारण या विषयाची सुरुवात करताना ना, एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आकाशातून जगाकडे पाहणं, ज्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो, हं, ती केवळ एक छानसा फोटो काढण्याची कृती राहिलेली नाहीये. ती पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टींचं मोजमाप करण्याची आणि आपले जग अधिक अचूकपणे समजून घेण्याची एक अतिशय प्रगत वैज्ञानिक पद्धत आहे. नक्कीच. पण याची अगदी मूलभूत व्याख्या करायची झाली तर आपण याला कसं परिभाषित करू शकतो? सांगते. म्हणजे विमान, हेलिकॉप्टर किंवा ड्रोनच्या मदतीने हवेतून जमिनीचा फोटो घेणं एवढंच हे मर्यादित आहे, की यामागे आणखी काही आहे? कारण स्रोतांमध्ये कॅमेरा ॲक्श या शब्दाचा वारंवार उल्लेख आलाय. हो, कॅमेरा एक्स म्हणजेच कॅमेरा ॲक्सिस. हेच या संपूर्ण तंत्रज्ञानाची पायाभूत संकल्पना आहे. आता बघा, आपण अशी कल्पना करूया की कॅमेरेची लेन्स आणि ज्या वस्तूचा फोटो घेतला जातोय, त्या दोघांच्या दरम्यान एक अदृश्य आणि सरळ लेझर किरण सोडलाय. ओके. ही जी काल्पनिक सरळ रेषा तयार होते ना, तिला कॅमेरा ॲक्स म्हणतात. आता हा ॲक्स जमिनीशी कशाप्रकारे कोन करतो, यावरून छायाचित्रणाचे मुख्य 3 प्रकार ठरतात. पहिला प्रकार म्हणजे जमिनीस्थित फोटोग्राफी. म्हणजे ग्राउंड फोटोग्राफी. अगदी बरोबर. जेव्हा आपण जमिनीवर उभे राहून एखाद्या इमारतीचा किंवा डोंगराचा फोटो घेतो, तेव्हा हा कॅमेरा ॲक्स जमिनीला समांतर असतो किंवा आडवा असतो. म्हणजे आपण रोजच्या जीवनात मोबाईलने जे फोटो काढतो ते? ते बहुतांश वेळा याच आडव्या अक्षावर आधारित असतात. हं, हं. पण जेव्हा आपण मुख्य हवाई छायाचित्रणाकडे वळतो, तेव्हा हा अक्ष बदलत असावा. नक्कीच बदलतो. जेव्हा विमान किंवा ड्रोनमधून खालच्या दिशेने फोटो घेतला जातो, तेव्हा हा अक्ष जमिनीला लंब म्हणजेच उभा असतो. व्हर्टिकल किंवा काही वेळा तो मुद्दाम तिरपा म्हणजे ऑब्लिक ठेवला जातो. तिरपा का? कारण उभ्या अक्षावरून घेतलेले फोटो अगदी नकाशासारखे सपाट दिसतात. पण तिरप्या अक्षावरून घेतलेल्या फोटोंमध्ये इमारतींची किंवा डोंगरांची उंची आणि खोली आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवते. आलं लक्षात. आणि याच्याही एक पाऊल पुढे जाऊन विचार केला तर तिसरा प्रकार येतो अवकाश छायाचित्रण, स्पेस फोटोग्राफी. म्हणजे उपग्रहांच्या मदतीने जे काढतात ते? हो, विमाने एका ठराविक उंचीपर्यंत जाऊ शकतात. पण जेव्हा सॅटेलाइट्सच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेतून फोटो घेतले जातात, तेव्हा एकाच वेळी प्रचंड मोठं क्षेत्रफळ कव्हर करता येतं. हे ऐकायला खरंच खूप आधुनिक वाटतं. पण ऐतिहासिक नोंदी पाहिल्यावर मला एक मोठा धक्का बसला. विमानाचा शोध लागण्यापूर्वीच म्हणजे अगदी 19व्या शतकातच हवाई छायाचित्रणाला सुरुवात झाली होती असा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. हे कसं शक्य झालं? हा इतिहास खरोखरच थक्क करणारा आहे. जगात प्रथम फोटोग्राफी तंत्रज्ञानाची सुरुवात 1826 मध्ये जोझेफ निसिफोर निप्सी यांनी केली. हं, पण आकाशातून पहिला फोटो घेण्याचा ऐतिहासिक मान गॅस्पार्ड फेलिक्स या व्यक्तीकडे जातो, ज्यांना नदार म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी 1858 साली एका गरम हवेच्या बलूनमध्ये बसून पॅरिस शहराचं पहिलं हवाई छायाचित्रण केलं. 1858. बापरे! हो, आणि यामागचं कष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. आजच्यासारखे मेमरी कार्ड्स किंवा हलके कॅमेरे तेव्हा नव्हते. नदार यांना त्या डळमळीत बलूनच्या टोपलीमध्ये रसायनांनी भरलेल्या काचेच्या प्लेट्स आणि एक संपूर्ण डार्क रूम सोबत घेऊन जावी लागली होती. बापरे! डार्क रूम हवेत? हो, हो. तो एक अत्यंत धोकादायक आणि गुंतागुंतीचा प्रयोग होता. म्हणजे एका अस्पष्ट फोटोसाठी एवढा मोठा जीवघेणा खटाटोप. पण मग विमानातून अधिकृतपणे फोटो घेण्यास कधी सुरुवात झाली? आणि लष्कराने याचा वापर कसा केला? विमानातून पहिला फोटो 1908 मध्ये घेण्यात आला. पण या तंत्रज्ञानाला खरी गती मिळाली ती युद्धांमुळे. पहिल्या आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धादरम्यान हवाई छायाचित्रणाचा वापर गुप्तहेरी आणि शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर झाला. हं, दुसऱ्या महायुद्धानंतर तर केवळ गुप्तहेरी करून फोटो काढण्यासाठीच खास विमाने बनवली गेली. जसं की ते लॉकहीड. अगदी. लॉकहीड U-2, लॉकहीड F-117 आणि SR-71 ब्लॅकबर्ड ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. SR-71 सारखी विमाने आवाजाच्या तिप्पट वेगाने उडतात. मॅक 3च्या वेगाने. हो, प्रचंड वेग असतो त्यांचा. मग एवढ्या वेगाने जाणाऱ्या विमानातून जमिनीवरील फोटो काढताना ते अस्पष्ट म्हणजे ब्लर नाही का होत? खूप उत्तम तांत्रिक मुद्दा आहे. यासाठी अत्यंत प्रगत कॅमेरा प्रणाली विकसित केली गेली होती. या कॅमेऱ्यांचं शटर स्पीड प्रचंड वेगवान असते. शिवाय शिवाय काय? ज्या वेगाने विमान पुढे जात असते, अगदी त्याच वेगाने
कॅमेऱ्याच्या आतील फिल्मची पट्टीही विरुद्ध दिशेने फिरवली जाते. अरे वा. यामुळे फिल्मवर नोंदवली जाणारी प्रतिमा अगदी स्थिर आणि अत्यंत स्पष्ट राहते. आणि या तंत्रज्ञानाने पुढचा मोठा टप्पा व्हिएतनाम युद्धात गाठला. तिथे काय झालं? तिथे पहिल्यांदा मानवरहित विमानाचा, म्हणजे ज्याला आपण आज ड्रोन किंवा युएव्ही म्हणतो, त्याचा वापर हवाई छायाचित्रणासाठी करण्यात आला. वैमानिकाचा जीव धोक्यात न घालता शत्रूच्या प्रदेशाचे फोटो मिळवणे ही एक मोठी क्रांतीच होती. जागतिक पातळीवर हे तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत होतं, पण भारतामध्ये याची सुरुवात कधी आणि कशी झाली? भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर 1920 साली आग्रा शहराचा हवेतून पहिला फोटो टिपला गेला. ही केवळ एक सुरुवात होती, पण याचा खऱ्या अर्थाने मोठा वापर 1923-24 मध्ये झाला. म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी. हो, तेव्हा सर्व्हे ऑफ इंडियाच्या एअर सर्व्हेद्वारे म्यानमारलगत असणाऱ्या इरावदी त्रिभुज प्रदेशाचं हवाई सर्वेक्षण करण्यात आलं. इरावदी डेल्टा. अगदी. त्रिभुज प्रदेश म्हणजे जिथे नदी समुद्राला मिळते असा तो दलदलीचा आणि जंगलाचा भाग असतो. तिथे पायी जाऊन किंवा बोटीने सर्वेक्षण करणं आणि नकाशे बनवणं अत्यंत कठीण आणि वेळखाऊ काम होतं. तिथे हवाई छायाचित्रणाने हे काम अत्यंत सोपे आणि अचूक केले. आजच्या काळात तर कोणीही ड्रोन विकत घेऊन उडवू शकतो, पण अधिकृत हवाई छायाचित्रण आणि मॅपिंगसाठी भारतात काही नियम आहेत का? कारण स्रोतांमध्ये काही विशिष्ट संस्थांची नावं दिसतात. हो, सुरक्षेच्या आणि गोपनीयतेच्या कारणास्तव अधिकृत हवाई सर्वेक्षण क्षेत्रावर भारतात अत्यंत कडक नियम आहेत. देशाच्या सीमा आणि लष्करी तळ सुरक्षित राहावेत यासाठी संपूर्ण भारतात हवाई छायाचित्रण करून नकाशे बनवण्याची अधिकृत जबाबदारी फक्त सर्व्हे ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याकडे आहे. फक्त त्यांच्याकडे? हो, आणि त्यांच्या अंतर्गत केवळ 3 संस्थांना हे प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी आहे. पहिली म्हणजे इंडियन एअरफोर्स, दुसरी कोलकात्याची एअर सर्व्हे कंपनी आणि तिसरी हैदराबादची नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी, ज्याला NRSA म्हणतात. आणि जर समजा एखाद्या विद्यापीठाला किंवा संशोधकाला याची गरज पडली तर? जर कोणत्याही शैक्षणिक किंवा संशोधन विभागाला हवाई सर्वेक्षणाची आवश्यकता असेल तर त्यांना सर्व्हे ऑफ इंडियाच्या APFPS पार्टी नंबर 72 कडून रीतसर आणि कायदेशीर परवानगी मिळवावी लागते. 72 की 73? स्रोतांमध्ये बहुतेक 73 असा उल्लेख आहे. माफ करा, 73. पार्टी नंबर 73 कडून परवानगी घ्यावी लागते. हे समजण्यासारखं आहे की देशाच्या सुरक्षेसाठी हे नियंत्रण आवश्यक आहे. आता आपण याच्या प्रत्यक्ष उपयोगांकडे वळूया. मगाशी जो इरावदी त्रिभुज प्रदेशाचा उल्लेख आला त्यावरून हे स्पष्ट होतं की नकाशे बनवण्यासाठी याचा वापर होतो. पण या व्यतिरिक्त याचे मुख्य वैज्ञानिक फायदे काय आहेत? हवाई छायाचित्रणाचे मुख्यत्वे 2 अत्यंत महत्वाचे आणि वेगळे उपयोग आहेत. पहिला आहे फोटोग्रामेट्री. फोटोग्रामेट्री. हां, हा एक परिमाणात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव्ह उपयोग आहे. याचा अर्थ असा की हवाई छायाचित्रांचा उपयोग करून आपण जमिनीवरील वस्तूची लांबी, रुंदी, उंची आणि 2 ठिकाणांमधील अंतर यांचं अत्यंत अचूक आणि विश्वसनीय मोजमाप करू शकतो. रिलायबल मेजरमेंट. नकाशे तयार करणे हा याचाच भाग आहे. आणि दुसरा उपयोग? दुसरा उपयोग आहे प्रतिमा ओळख, इमेज इंटरप्रिटेशन. हा एक गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह उपयोग आहे. यामध्ये केवळ मोजमाप न करता फोटोचं विश्लेषण केलं जातं. म्हणजे फोटोतील रंगांच्या छटा आणि पोत पाहून जमिनीवर कोणती पिके आहेत, मातीचा प्रकार कोणता आहे हे ओळखता येतं. किंवा जंगलात कोणत्या प्रकारची झाडे आहेत हे पण? अगदी बरोबर. प्रतिमा ओळखीचा मुद्दा खरोखरच रंजक आहे. आणि याच्या फायद्यांबद्दल स्रोतांमध्ये जी माहिती आहे त्यात सुधारित जास्त कव्हरेज सोबतच काळानुसार बदलणाऱ्या नोंदी याचा एक उत्तम संदर्भ दिला आहे. टाइम फ्रीजिंग एबिलिटी. हो, दुबई शहराचं उदाहरण दिले आहे त्यात, जिथे एकाच जागेचा अनेक वर्षांपूर्वीचा वाळवंटाचा हवाई फोटो आणि आजचा गगनचुंबी इमारतींचा फोटो पाहिला तर निसर्गात आणि मानवनिर्मित संरचनेत किती प्रचंड बदल झाले आहेत याचा अचूक अभ्यास करता येतो. एक प्रकारे आपण काळाला गोठवून ठेवून इतिहासाची नोंद करत असतो. नक्कीच. पण केवळ डोळ्यांना दिसणारे बदल टिपणे एवढंच या कॅमेऱ्यांचं काम नाहीये. इथेच विज्ञानाचा एक खूप सुंदर पैलू समोर येतो, ज्याला विस्तृत संवेदनशीलता किंवा ब्रॉडन सेन्सिटिव्हिटी म्हणतात. ते कसं काय? मानवी डोळ्यांची प्रकाश पाहण्याची क्षमता मर्यादित असते. आपण फक्त 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर या तरंगलांबीमधील दृश्य प्रकाश पाहू शकतो. पण हवाई फोटोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष फिल्म्सची क्षमता 0.3 ते 0.9 मायक्रोमीटर इतकी असते. 0.7च्या पुढे पाहता येणे याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय फायदा होतो? याचा सर्वात मोठा फायदा इन्फ्रारेड छायाचित्रणात होतो. 0.7च्या पुढे इन्फ्रारेड किरणे असतात, जी मानवी डोळ्यांना अदृश्य असतात. समजा एका घनदाट जंगलात लष्कराचे रणगाडे हिरवा रंग फासून लपवून ठेवले आहेत. कॅमेफ्लॅज करून? हो, मानवी डोळ्यांना किंवा साध्या कॅमेराला
हिरवी झाडे आणि हिरवा रणगारा यात फरक करणे कठीण जाईल. पण इन्फ्रारेड फिल्म जिवंत झाडांच्या पानांमधून परावर्तित होणारी उष्णता आणि निर्जीव रणगाड्यावरील रंग यातील फरक स्पष्टपणे ओळखू शकते. त्यामुळे डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीही या फिल्म्स सहज उघड करू शकतात. हे खरोखरच एखाद्या सुपर पॉवर सारखं आहे. आता आपण या विषयाच्या सर्वात गुंतागुंतीच्या पण महत्वाच्या भागाकडे वळूया. भूमिती, जिओमेट्री. हा भाग थोडा तांत्रिक आहे. हो, कारण स्रोतांमध्ये काही क्लिष्ट संज्ञा आहेत, जसे की नदीर रेषा, फिड्युसियल मार्क आणि एक्सपोजर स्टेशन. आपण एखाद्या वैमानिकाची कल्पना करूया जो विमानातून खाली पाहत आहे. या संकल्पना आपण अगदी सोप्या दैनंदिन उदाहरणांनी कशा समजून घेऊ शकतो? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नदीर रेषा किंवा प्लंब लाईन म्हणजे गुरुत्वाकर्षणाची रेषा. समजा विमानातून कॅमेऱ्याच्या लेन्सच्या अगदी मध्यभागातून एक दगड खाली सोडला, ओके. तर तो गुरुत्वाकर्षणामुळे थेट खाली जमिनीवर ज्या बिंदूवर पडेल त्या बिंदूला ग्राउंड नदीर पॉइंट म्हणतात. आणि हीच रेषा जर वर कॅमेऱ्याच्या आत फिल्मवर जिथे छेदेल त्याला फोटो नदीर पॉइंट म्हणतात. अच्छा. आणि मगाशी आपण ज्या कॅमेरा अक्षाची चर्चा केली होती, त्याचा आणि या नदीर रेषेचा काही संबंध असतो का? होय, खूप महत्वाचा संबंध आहे. कॅमेऱ्याच्या अक्षावरून आपल्याला फोटोचा प्रिन्सिपल पॉइंट मिळतो. हा प्रिन्सिपल पॉइंट म्हणजे फोटोचा अगदी अचूक मध्यबिंदू. जर विमानातील कॅमेरा अगदी 90 अंशात सरळ खाली पाहत असेल तर गुरुत्वाकर्षणाची नदीर रेषा आणि कॅमेरा अक्ष हे दोन्ही एकच असतात. म्हणजे दोन्ही रेषा ओव्हरलॅप होतात. हो, पण जर कॅमेरा थोडा तिरपा असेल किंवा विमान थोडे कललेले असेल तर नदीर बिंदू आणि फोटोचा मध्यबिंदू वेगवेगळे असू शकतात. पण जेव्हा एखादा छापील फोटो हातामध्ये येतो, तेव्हा त्या फोटोचा मध्यबिंदू म्हणजे प्रिन्सिपल पॉइंट शोधायचा कसा? त्यावर तर अशा रेषा आखलेल्या नसतात. त्यासाठीच फिड्युशियल मार्क्स वापरले जातात. कोणत्याही अधिकृत हवाई छायाचित्राच्या चारही कडांवर किंवा कोपऱ्यांवर व्ही आकाराच्या किंवा फुलीच्या काही बारीक खुणा छापलेल्या असतात. याची तुलना आपण मोबाईलच्या कॅमेरा स्क्रीनवर दिसणाऱ्या ग्रिड लाईन्सशी किंवा दुर्बिणीमधील क्रॉस हेअर्सशी करू शकतो. जर आपण फोटोच्या समोरासमोरील फिड्युशियल मार्क्स एका पेन्सिलने आणि पट्टीने जोडले तर त्या दोन रेषा एकमेकांना बरोबर मध्यभागी छेदतात. तोच त्या फोटोचा प्रिन्सिपल पॉइंट असतो. ही पद्धत अत्यंत सोपी आणि तर्कशुद्ध आहे. आता विमानाच्या प्रत्यक्ष प्रवासाबद्दल आणि फोटो घेण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. जेव्हा विमान आकाशातून प्रवास करत असते तेव्हाची मोजमापे कशी ठरवली जातात? विमान ज्या एका विशिष्ट बिंदूवर हवेत असते आणि कॅमेरा क्लिक होतो त्या आकाशातील जागेला एक्सपोजर स्टेशन म्हणतात. विमान ज्या सरळ रेषेत हवेतून प्रवास करते तिला फ्लाईट लाईन म्हणतात. आणि विमान एकाच जागी थांबून तो फोटो काढू शकत नाही, ते पुढे जात असतं. बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा फोटो काढलेली आकाशातील जागा आणि विमान थोडे पुढे गेल्यावर दुसऱ्यांदा फोटो काढलेली जागा या दोन एक्सपोजर स्टेशन्समधील अंतराला एअरबेस म्हणतात. आणि कॅमेरा लेन्स समुद्र सपाटीपासून जितक्या उंचीवर असते त्याला फ्लाइंग हाईट म्हणतात. या प्रक्रियेमध्ये ओव्हरलॅप नावाच्या एका गोष्टीचा खूप उल्लेख येतो. सलग 2 फोटो घेताना दुसऱ्या फोटोमध्ये पहिल्या फोटोचा जवळपास 60% भाग मुद्दाम समाविष्ट केला जातो असं स्रोतांमध्ये म्हटलंय. असं केल्याने फिल्मचा अनावश्यक वापर होत नाही का? हा ओव्हरलॅप का गरजेचा असतो? हा ओव्हरलॅप या तंत्रज्ञानातील सर्वात मोठा गेम चेंजर आहे. कसं काय? याचं कारण स्टिरिओस्कोपिक विजन म्हणजेच त्रिमितीय किंवा 3D दृष्टिकोनामध्ये दडलेलं आहे. मानवी डोळे कसे काम करतात याचा विचार करूया. आपले दोन डोळे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. त्यामुळे ते एकाच वस्तूच्या दोन थोड्या वेगळ्या प्रतिमा मेंदूकडे पाठवतात, ज्यामुळे आपल्याला वस्तूची खोली किंवा 3D आकार समजतो. विमानाच्या बाबतीतही हेच केलं जातं. विमान एका एक्सपोजर स्टेशनवरून फोटो घेते, मग एअरबेस एवढं अंतर पुढे जातं आणि त्याच डोंगराचा किंवा शहराचा दुसऱ्या कोणातून फोटो घेतं. या दोन फोटोंमधील जो समान किंवा ओव्हरलॅपिंग भाग असतो तो जेव्हा विशेष चष्मातून किंवा यंत्रातून पाहिला जातो तेव्हा जमिनीचा एक परिपूर्ण 3D नकाशा डोळ्यांसमोर उभा राहतो. कमाल आहे. या दोन वेगवेगळ्या फोटोंमधील समान भागाच्या मध्यबिंदूला कॉन्जुगेट प्रिन्सिपल पॉइंट असं म्हणतात. या ओव्हरलॅपशिवाय पर्वतांची उंची किंवा दऱ्यांची खोली अचूकपणे मोजणं अशक्य आहे. म्हणजे हा ओव्हरलॅप कॅमेऱ्याला 2 विशाल डोळ्यांसारखं काम करण्याची क्षमता देतो. भूमितीचा आणि भौतिकशास्त्राचा असा अप्रतिम मेळ खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. या सगळ्या तांत्रिक बाबींमध्ये लेन्स आणि फिल्म यांचाही एक संबंध असतो, ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हटलं जातं. हे नेमकं कसं काम करतं? हे प्रकाशाच्या मूलभूत नियमांवर आधारित आहे. जेव्हा आपण एखाद्या विशाल क्षेत्राचा फोटो घेतो तेव्हा त्या क्षेत्रावरून परावर्तित होणारा प्रकाश कॅमेऱ्याच्या लेन्सकडे येतो. लेन्सच्या अगदी समोर त्या क्षेत्राचा जो काल्पनिक आकार तयार होतो त्याला पॉझिटिव्ह म्हणतात. आणि निगेटिव्ह म्हणजे? लेन्सद्वारे हा प्रकाश जेव्हा लेन्सच्या मागे असणाऱ्या फिल्मवर पडतो तेव्हा तो प्रकाश लेन्समधून क्रॉस झाल्यामुळे प्रतिमा उलटी तयार होते, इन्व्हर्टेड.
या उलटी प्रतिमा असणाऱ्या फिल्मला आपण निगेटिव्ह म्हणतो आणि या कॅमेऱ्याची लेन्स आणि मागे असणारी फिल्म या दोन्हीमधील जे अंतर असते त्याला नाभीय अंतर किंवा फोकल लेंथ असं म्हणतात. हे अंतर फोटोची स्पष्टता आणि कव्हरेज ठरवण्यासाठी अत्यंत कडीचे असते. आजच्या या चर्चेतून आपण एका अत्यंत रंजक आणि तांत्रिक प्रवासाचा आढावा घेतलाय. 1858 मध्ये पॅरिसच्या आकाशात एका डळमळीत बलूनमधून सुरू झालेला हा प्रवास महायुद्धातील अतिजलद गुप्तहेर विमाने आणि इरावदीच्या दलदलीतील सर्वेक्षणापासून ते आजच्या अचूक 3D मॅपिंगपर्यंत कसा पोहोचला हे समजून घेणं खूप उद्बोधक होतं. अगदी. मानवी डोळ्यांच्या मर्यादा ओलांडून इन्फ्रारेडच्या मदतीने लपलेल्या गोष्टी पाहणे आणि नदी रेषा ओव्हरलॅप यांसारख्या भूमितीय संकल्पनांचा वापर करून अचूक नकाशे बनवणे हे मानवी बुद्धिमत्तेचे एक उत्तम उदाहरण आहे. या सर्व प्रवासाने आपल्याला केवळ जमिनीचं मोजमाप करायला शिकवलं नाही, तर जगाकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन दिला आहे. पण या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा उपस्थित होतो, जो आजच्या काळाशी अत्यंत सुसंगत आहे. कोणता मुद्दा? आपण आज ड्रोन तंत्रज्ञान आणि टाइम फ्रीजिंग क्षमतेबद्दल माहिती घेतली. पण सध्याच्या प्रगत काळात जेव्हा आकाशातील हजारो ड्रोन्स आणि उच्च दर्जाचे उपग्रह कृत्रिम बुद्धिमत्तेशी म्हणजे AI शी जोडले जात आहेत, तेव्हा आपण केवळ निर्जीव फोटो गोळा करत नाही आहोत. मग आपण काय करतोय? आपण अक्षरशः या पृथ्वीची एक जिवंत आणि सतत बदलणारी डिजिटल प्रतिकृती तयार करत आहोत. एक डिजिटल ट्विन. या सततच्या आकाशातील पाळत ठेवण्यामुळे भविष्यात माणसाची खाजगी जागा, त्याची प्रायव्हसी आणि एकूणच मानवी जीवन कसं बदलून जाईल, हे प्रगतीचं एक नवीन शिखर आहे की एक मोठं संकट, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. तंत्रज्ञानाची प्रगती आणि मानवी मूल्य यांच्यातील हा समतोल नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. याच एका सखोल विचारासोबत आपण आजच्या या ज्ञानवर्धक प्रवासाची सांगता करूया. या चर्चेतून नक्कीच एका नव्या आणि अचूक ज्ञानाची भर पडली असेल अशी आशा आहे. असेच नवनवीन आणि रंजक विषय घेऊन पुढील सखोल प्रवासात पुन्हा भेटू. तोपर्यंत नवीन गोष्टी शोधत रहा आणि शिकत रहा.